अक्कलकुव्यात सातबाऱ्यावर वनविभागाची नजर, शेतकरी संतापले, प्रशासनाला थेट एल्गार। नमस्कार, आपण पाहतात परिवर्तन 24 न्यूज। अक्कलकुवा तालुक्यातील शेतकऱ्याच्या सातबारा उतार्यावर वनक्षेत्राच्या नोंदी घेण्याच्या प्रस्तावित कारवाई विरोधात आता शेतकरी आक्रमक झाले। तब्बल 45 ते 50 वर्षापासून लागवडीत असलेल्या जमिनींच्या नोंदी पुसण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत युवा क्रांती सामाजिक संघटना आणि बाधित शेतकऱ्यांनी नंदुरबारात प्रशासनाविरोधात एल्गार पुकारलाय। निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी यांना निवेदन देत कारवाईला तात्काळ स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली असून मागणी मान्य न झाल्यास अक्कलकुवा तालुका बंद आणि तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। महसूल व वन विभागाच्या परिपत्रकानुसार आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशानुसार काही शेतजमिनींच्या सातबारा उतार्यावरील भोगवटदार सदरी असलेल्या शेतकऱ्यांच्या नावांऐवजी वन विभागाचे नाव नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असल्याचा आरोप युवा क्रांती संघटनांनी सामाजिक संघटनेने केलाय। या कारवाईमुळे अनेक वर्षापासून प्रत्यक्ष शेती करणाऱ्या आदिवासी आणि स्थानिक शेतकऱ्यांच्या हक्कांवर गदा येण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे। संघटनेचा गंभीर सवाल, 4 दशकानंतर अचानक नोंदी का बदलल्या जात आहेत? युवा क्रांती सामाजिक संघटना आणि बाधित शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्र खाजगी वने अधिनियम 1975 अंतर्गत सन 1981 मध्ये चौकशी पूर्ण करून शेतकऱ्यांचे हक्क मान्य करण्यात आले होते। असे असताना केवळ प्रशासकीय तक्त्यांच्या आधारे आणि प्रत्यक्ष स्थळ पाहणी व न करता सातबारा उतार्यावरील भोगवाटदारांच्या नोंदी पुसण्याची कारवाई होत असल्याचा आरोप करण्यात आलाय। वनक्षेत्राची नोंद झाली तर शेतकऱ्यांचे काय? सातबारा उतार्यावर वनक्षेत्राची नोंद झाल्यास ई पीक पाहणी, पीक कर्ज, पीक विमा तसेच अतिवृष्टी आणि दुष्काळासारख्या नैसर्गिक आपत्तीमध्ये मिळणाऱ्या शासकीय मदतीवर परिणाम होण्याची शक्यता असल्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। दुर्गम भागातील आदिवासी शेतकऱ्यांसाठी हा प्रश्न केवळ सातबारा उतार्यापुरता नसून त्यांच्या उपजीविकेचा आणि शेतीच्या भवितव्याचा प्रश्न असल्याचे संघटनेने म्हटले। प्रशासनाला थेट इशारा। या पार्श्वभूमीवर युवा क्रांती सामाजिक संघटना आणि बाधित शेतकऱ्यांनी नंदुरबारच्या निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले। या कारवाईला तात्काळ स्थगिती देऊन वरिष्ठ पातळीवर सकारात्मक पत्रव्यवहार करावा अशी मागणी करण्यात आली। मात्र मागणी मान्य झाली नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा संघटनेने दिलाय। अक्कलकुवा तालुका बंद करण्यासोबतच तहसीलदार कार्यालयासमोर तीव्र ठिय्या आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय। यावेळी युवा क्रांती सामाजिक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट रूपसिंग वसावे, प्रदेश प्रवक्ता ॲडव्होकेट संग्रामसिंग पाडवी, सामाजिक कार्यकर्ते नागेश पाडवी, जिल्हा प्रमुख इंजिनियर संदीप वडवी, कार्याध्यक्ष नितेश वसावे, जिल्हा संघटक शामू पराडके, मोरखीचे सरपंच मिलन वडवी, तालुका अध्यक्ष धीरसिंग वसावे, तालुका उपाध्यक्ष सुनील वसावे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, कायदेतज्ञ आणि मोठ्या संख्येने बाधित शेतकरी उपस्थित होते। एकीकडे प्रशासनाची वनक्षेत्र नोंदीची प्रक्रिया आणि दुसरीकडे वर्षानुवर्ष जमिनीवर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या हक्काचा दावा। आता या संघर्षात प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेणार? शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरची नावे कायम राहणार की वनक्षेत्राच्या नोंदी होणार? याकडे अक्कलकुवा तालुक्यासह संपूर्ण नंदुरबार जिल्ह्याचे लक्ष लागले। परिवर्तन 24 न्यूज, अन्यायाविरुद्ध बेधडक आवाज। मी ॲडव्होकेट संग्राम पाडवी आणि माझ्यासोबत उपस्थित आहेत रूपसिंग वसावे वकील साहेब, नागेश दादा आहेत आणि तमाम शेतकरी बांधव आहेत। सरपंच साहेब आहेत आपले मोरखीचे, मिलन वडवी आणि सर्व शेतकरी बांधव आहेत। आम्ही आज या ठिकाणी जो शासनाने महसूल आणि वन विभागाचा जो शासनाने परिपत्रक काढलेलं आहे 23/6/2026 रोजी, त्या अनुषंगाने जे सातबारे अद्ययावत करण्याचे काम जे सुरू करण्यात आलेलं आहे शासनाकडनं, त्या संदर्भामध्ये अक्कलकुवा धडगाव तालुक्यातील जे शेतकरी आहेत ते शेतकरी ज्या शेतकऱ्यांना 1981 व 82 या वर्षी SDM साहेबांच्या आदेशाने ज्यांना सातबारे प्राप्त झाले होते, त्या ज्या जमिनीचे सातबारे आहेत ते सातबारे निरस्त करून त्या ठिकाणी भगवतदार म्हणून ज्याचं नाव त्या भगवतदार म्हणून होतं त्याचं नाव कमी करून त्या ठिकाणी शासनाचे नाव घालण्यात येणार आहे। अशा परिस्थितीमध्ये मोठ्या संख्येवर जे शेतकरी आहेत ते भूमिहीन होणार आहेत। त्यांचे हक्क संरक्षण व्हावेत, त्यांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे यासाठी आम्ही आज माननीय जिल्हाधिकारी साहेब नंदुरबार या ठिकाणी उपस्थित झालेलो होतो आणि माननीय जिल्हाधिकारी साहेबांना या ठिकाणी आम्ही आज आमची जी कडकड आहे त्याच्या आम्ही जे आमच्यावर जे जे अन्याय होणार आहेत ते कुठेतरी थांबले पाहिजेत याच्यासाठी आणि ती जी कारवाई आहे ती जैसे ती परिस्थिती ठेवण्यात यावी, ते नाव काढण्यात येऊ नये म्हणून आम्ही कलेक्टर साहेबांना या ठिकाणी आज निवेदन दिलेलं आहे आणि कलेक्टर साहेबांनी आमचे निवेदन स्वीकारून सकारात्मक चर्चा झाली आहे आणि जे फॉरेस्ट असतील किंवा संबंधित जे डिपार्टमेंट आहेत
जे महसूल विभाग आहे त्यांच्याशी आम्ही चर्चा करू, एकत्रित आपण मिटिंग लावू आणि त्या चर्चेमध्ये आपण समाधान काढू असं आम्हाला त्यांच्याकडनं आश्वासन मिळालेलं आहे. धन्यवाद.